गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इस्लामी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प, मजबूत आरसीसी फ्रेम रचना, पायांसाठी वायू प्रतिबंधक उपाययोजना, आयएस मानकानुसार भूकंप प्रतिरोधक आरसीसी रचना असलेल्या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 बीएचके फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र एव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय. इस्लामी कलश मंगल कार्यालया शेजारी साकारल्या जात असलेल्या गजानन टॉवर मध्ये आजच आपल्या हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7676770025. राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गट भाजप प्रणित महायुतीमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. या चर्चांनी आता जोर धरल्याचे दिसत आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत पक्षांतर्गत हालचाली सुरू झाल्या आहेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भाजपसोबत जाण्याच्या भूमिकेसंबंधी आमदार आणि खासदार यांची मते जाणून घेत असल्याचेही बोलले जात आहे. एका मराठी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यान शरद पवार यांनी विधानभवनात आमदारांची बैठक घेतली होती. या बैठकीला त्यांच्या गटाचे 10 पैकी 9 आमदार उपस्थित होते. या बैठकीत जयंत पाटील यांनी प्रत्येक आमदारांशी चर्चा करून एनडीए सोबत जायचे की नाही याबाबत त्यांची भूमिका जाणून घेतल्याचे सांगितले जाते. अनेक आमदारांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्यापेक्षा थेट भाजपमध्ये सामील होणे अधिक योग्य आहे असा पर्याय सुचवला आहे. मतदारसंघातील विकास कामांसाठी निधी उपलब्ध होणे आणि 2029च्या विधानसभा निवडणुकीत राजकीय ताकद वाढवण्यासाठी एनडीए सोबत जाणे अधिक योग्य असल्याचे काही आमदारांनी म्हटले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार पक्षाच्या आमदारांसोबत झालेल्या बैठकीत विविध राजकीय पर्यायांवर चर्चा झाली. या बैठकीत उपस्थित असलेल्या 3 आमदारांनी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर चर्चेची माहिती दिल्याचा दावा संबंधित वृत्तात करण्यात आला आहे. मात्र या वृत्ताबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. या सर्व घडामोडींवर आता अंतिम निर्णय शरद पवार घेतील आणि तो लवकरच कळवण्यात येईल असे जयंत पाटील यांनी आमदारांना सांगितल्याचे समजते. त्यामुळे एनडीए सोबत जाण्याबाबत शरद पवार काय भूमिका घेतात याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. लक्षणीय बाब म्हणजे 9 आमदारांच्या बैठकीला आमदार रोहित पवार मात्र उपस्थित नव्हते. भाजपसोबत जाण्याच्या पर्यायाला त्यांचा तीव्र विरोध असल्याचे सांगितले जाते. बैठकीनंतर रोहित पवार यांनीही आमदारांशी दूरध्वनीवर संपर्क साधून त्यांची भूमिका जाणून घेतल्याची माहिती आहे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा.